नमस्कार मित्रांनो, फार्मा गायडन्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी या सब्जेक्टचे आपण एक्झामच्या दृष्टीने फार्मासिस्ट एक्झाम असेल किंवा इतर जे काही एक्झिट एक्झाम असेल, डिप्लोमा फार्मसी एक्झिट एक्झाम, ह्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे जे काही MCQ आहेत या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहिला क्वेश्चन आहे की विच वन ऑफ दिस इज नॉट अ मेंटल डिसीज. खालीलपैकी कोणता डिसीज मेंटल डिसीज नाही किंवा जे काय सायकोलॉजिकल कंडिशन नाही आहे. तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो सायकोसिस, न्यूरोसिस, सिझोफ्रेनिया, अरिथमिया. मित्रांनो, या ठिकाणी सांगू इच्छितो जे काय वरील तिन्ही प्रकारचे जे डिसीज आहेत, जसं सायकोसिस असेल, न्यूरोसिस असेल, सिझोफ्रेनिया आहे, हे मेंटल डिसऑर्डर आहेत. आणि जो काय अरिथमिया आहे हा काय आहे, नॉन मेंटल किंवा मग हा कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज आहे. त्यामुळं करेक्ट आन्सर आहे अरिथमिया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मालाडी दॅट इज ओरल पिल कंटेन्स. आता मालाडीमध्ये कोणत्या प्रकारचं ड्रग असतं. तर या ठिकाणी ऑप्शन आहेत इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन अँड शेवटचा आहे नन ऑफ दीज. तर मित्रांनो, जे काय मालाडी जो ड्रग आहे, टॅबलेट आहे, ती कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून या ठिकाणी यूज केली जाते. तर त्यामध्ये जे काय महत्त्वाचे जो ड्रग आहे कॉम्बिनेशन, त्याच्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे असतात. त्यामुळे जे काय करेक्ट जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी. ओके, जे काय इस्ट्रोजन असेल, प्रोजेस्टेरॉन असेल, इतर जे काय कॉन्ट्रासेप्टिव्हमध्ये असतात, परंतु मालाडी जे काय ब्रँड आहे किंवा ड्रग आहे त्यामध्ये इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन हे कॉम्बिनेशन असतं. त्यामुळे जे काय करेक्ट आन्सर आहे किंवा बरोबर उत्तर आहे ते सी आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे सहेली न्यू ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह कंटेन्स. जे काय सहेली नवीन टॅबलेट आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं ड्रग असतं हा एक क्वेश्चन आहे. तर त्यामध्ये आपण पाहू शकतो ऑप्शन आहे सेंट्रोमन, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रोजन. तर या ठिकाणी मित्रांनो आपण पाहिलं इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन हे मालाडीमध्ये असतं. इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन जे काय हॉर्मोन आहेत, इतर जे काय ड्रग असतात त्यामध्ये असतात. परंतु सेंट्रोक्रोमन हा जो ड्रग आहे सहेली या टॅबलेटमध्ये आहे किंवा या ब्रँडमध्ये आहे. त्यामुळं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. नंतर चौथा क्वेश्चन आहे विच वन ऑफ दिस इज अ रॉड शेप्ड मायक्रो ऑर्गॅनिझम. आता हे मायक्रोबायोलॉजीचा क्वेश्चन आहे. तर यामध्ये जे काय मायक्रो ऑर्गॅनिझमच्या शेपनुसार या ठिकाणी त्याचा हे केलेलं आहे. तर जसं आपण याचं पाहिलं कोकी, तर ते काय असतात, ओव्हल असतात. त्याचबरोबर जे काय बॅसिले आहेत ते रॉड शेप्ड असतात, व्हिब्रिओ कोमा शेप्ड असतात आणि स्पायरोसिटी हे काय असतात, हेअर शेप्ड असतात किंवा हेअर लाईक स्ट्रक्चर असतात. तर आज या क्वेश्चनचं जे काय उत्तर आहे बी, ऑप्शन बी, बॅसिली हे रॉड शेप्ड असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे स्पायरोचिटी. हे पायरोचिटीचा शेप कसा आहे किंवा त्याचा आकार कसा असतो. तर आपण पाहिलं मित्रांनो, पायरोचिटीचा जे काय शेप आहे स्पायरल किंवा मग हेअर लाईक असतं, कॉईल लाईक असतं. त्याचबरोबर रॉड शेपला काय आपण बॅसिली म्हणतो, स्पेरिकलला व्हिब्रिओ म्हणतो. तर अशा प्रकारे जे काय करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए, स्पायरल शेप्ड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे डस्ट बॉर्न डिसीज. डस्ट बॉर्न डिसीज खालीलपैकी कोणता. तर ऑप्शन आहे डायरिया, टायफॉईड, ट्युबरक्लोसिस, अरिथमिया. या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकतो डायरिया आणि टायफॉईड हे वॉटर बॉर्न डिसीज आहेत आणि ट्युबरक्लोसिस हा एअर बॉर्न, डस्ट बॉर्न डिसीज आहे. त्याचबरोबर जे काय अरिथमिया कार्डिओव्हॅस्क्युलर आहे हा नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे. हे वरचे जे काय तिन्ही आहेत हे कम्युनिकेबल डिसीज आहेत. त्याचबरोबर यामध्ये जे काय करेक्ट आन्सर आहे ट्युबरक्लोसिस हा काय आहे, डस्ट बॉर्न किंवा एअर बॉर्न, एअर ड्रॉपलेटच्या मार्फत याचं इन्फेक्शन होतं. म्हणून करेक्ट आन्सर आहे सी, ऑप्शन सी, ट्युबरक्लोसिस. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ प्रोटोझोअल डिसीज इज. खालीलपैकी प्रोटोझोअल डिसीज कोणता. तर त्याचं ऑप्शन आहेत डिप्थेरिया, टिटॅनस, मलेरिया, डायरिया. तर या ठिकाणी मित्रांनो जे डिप्थेरिया आहे, टिटॅनस आहे, जे काय याचे मायक्रो ऑर्गॅनिझम जर पाहिले तर हे पॅरासाईट प्रोटोझोअल नाहीत. परंतु जे काय मलेरिया आहे, जे काय पॅरामेशियम प्रोटोझो आहे त्यामार्फत हा मलेरिया होतो. त्याच्यामध्ये पॅरामेशियम वॅक्स, पॅरामेशियम फाल्सिपेरम, पॅरामेशियम ओव्हॅली,
ओके, तर अशा प्रकारचे जे काय पॅरामेशियमचे अवधारी एक आहे पॅरामेशियमचे पीसेस, त्यामार्फत हा पॅरामेशियम हा मलेरिया होतो. तर हा काय आहे, पॅरासाईट आहे. तर डायरिया हा जे काय अमेबिया असेल किंवा अमेबिक डिसेंट्री असेल किंवा अदर मायक्रो ऑर्गॅनिझमच्या इन्फेक्शनमुळे डायरिया होतो. परंतु जे या प्रश्नाचं जे काय करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, मलेरिया हा प्रोटोझोअल डिसीज आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द कॅरियर ऑफ रेबीज. रेबीजचा वाहक किंवा कॅरियर कोणता? तर यामध्ये ऑप्शन आहे डॉग, रॅट, काऊ, शिप. त्याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन ए डॉग. डॉग म्हणजे कुत्रा हा रेबीज किंवा रेबीज जो डिसीज आहे तो कॅरी करण्याचं काम करतो किंवा मग जे काय पिसाळलेला कुत्रा असेल किंवा रॅबिट डॉग असेल याच्यामार्फत रेबीज आजार होतो. त्यामुळे ऑप्शन ए हे करेक्ट आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, डिसीज दॅट अफेक्ट द इम्युनिटी सिस्टीम. कोणत्या डिसीजमुळं इम्युनिटी सिस्टीम कमी होते किंवा अफेक्ट होते? तर त्याचं ऑप्शन आहे ते लेप्रोसी, एड्स, कॅन्सर, पोलिओ. तर या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकतो लेप्रोसी हा जे काय डिसीज आहे त्यामध्ये जे काय हातापाय असेल किंवा मग जे काय पर्टिक्युलरली जे काय हातापायाचे बोटं असेल त्याला लिजन्स येतात किंवा मग जे काय नर्वस सिस्टीम या ठिकाणी डॅमेज होते. परंतु जे काय एड्स आहे हा काय आहे, याचं जर आपण लॉंग फॉर्म पाहिलं तर अक्वायर्ड इम्युनिटी डिफिशियन्सी सिंड्रोम म्हणजे काय होतो, इम्युनिटी या ठिकाणी कमी होते. म्हणजे याचं ऑप्शन या क्वेश्चनचं जे काय करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी आहे. कॅन्सर हा जो काय डिसीज आहे नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे, याचे बरेच कारणं आहेत. याच्यामध्ये सेलची ग्रोथ काय होते, अनलिमिटेड होते, अनकंट्रोल्ड होते. त्यामुळं हा पण या ठिकाणी इम्युनिटी डिस्टर्ब करत नाही. पोलिओ व्हायरससुद्धा इम्युनिटी डिस्टर्ब करत नाही. परंतु एड्समुळं काय होऊ शकतं, इम्युनिटी काय होते, कमी होते. आणि जे काय ऑपॉर्च्युनिटिक्स डिसीज म्हणजेच आपण त्याला अदर इन्फेक्शन ह्या इम्युनिटी कमी झाल्यामुळं एड्स झालेल्या पेशंटला होतात. म्हणून या क्वेश्चनचं जे काय करेक्ट आन्सर आहे एड्स, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इलिझा टेस्ट इज युज्ड फॉर डायग्नोसिस ऑफ. आता जी काय इलिझा टेस्ट आहे ह्या कोणत्या डिसीजच्या डायग्नोसिससाठी वापरली जाते? तर याचं जे काय करेक्ट आन्सर आपण पाहायचं झालं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो ऑप्शन आहेत ट्युबरक्लोसिस, टायफॉइड, एड्स, रेबीज. तर या ठिकाणी आपण याला मोन्टॉक्स टेस्ट आपण ट्युबरक्लोसिससाठी आपण वापरतो. त्याचबरोबर याला आपण विडॉल टेस्ट वापरतो डायग्नोस करण्यासाठी. आणि एड्ससाठी आपण इलिझा टेस्ट वापरतो डायग्नोसिससाठी. रेबीजसाठी जी काय अदर टेस्ट आहेत. तर या ठिकाणी जे काही करेक्ट आन्सर आहे एड्स या डिसीजच्या डायग्नोसिससाठी आपण इलिझा टेस्ट हे या ठिकाणी आपण यूज करतो. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, एड्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, निरोधीज. निरोधला आपण काय म्हणतो? ऑप्शन आहे कंडोम, UID, लूप्स अँड डायफ्राग्राम. तर जे काय कंडोम आहे हाच काय आपण त्याला हिंदीमध्ये निरोध म्हणतो किंवा तो काय मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस आहे. ओके, तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. नंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे, रिझर्व फूड मटेरियल ऑफ प्लांट्स. जे काय प्लांट्स आहेत त्यांचं फूड कोणत्या फॉर्ममध्ये रिझर्व करून ठेवतात? त्याचं ऑप्शन आहे सेल्युलोज, स्टार्च, पेक्टिन, ग्लुकोज. तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो सेल्युलोज. सेल्युलोजच्या फॉर्ममध्ये जे काय वनस्पती आहेत, प्लांट आहेत, त्यांचे जे काय फूड आहे ते रिझर्व करून ठेवतात. म्हणून करेक्ट आन्सर आहे सेल्युलोज, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द इंजेक्टेबल कॉन्ट्रासेप्टिव्ह इज. इंजेक्टेबल कॉन्ट्रासेप्टिव्हमध्ये कोणते ड्रग्स असतात किंवा कोणत्या टाईपचे ड्रग या ठिकाणी इंजेक्टेबल कॉन्ट्रासेप्टिव्हमध्ये आपण दिले जातात किंवा यूज करतो? तर त्यामध्ये आपण जर पाहायचं झालं ऑप्शन जर पाहायचं झालं तर या ठिकाणी ए ऑप्शन आहे इथिस्टेरोन, दुसरा ऑप्शन बी आहे प्रोजेस्टेरोन, नंतर सी आहे मेट्रॉक्झी प्रोजेस्टेरोन असिटेट आणि नन ऑफ दिस. तर मित्रांनो जे काय इंजेक्टेबल कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली जे काय मेट्रॉक्झी प्रोजेस्टेरोन असिटेट हे ड्रग या ठिकाणी यूज केले जातात किंवा त्याचा वापर होतो. म्हणून करेक्ट आन्सर सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केमिकल यूज्ड फॉर डिसइन्फेक्शन ऑफ वॉटर. पाण्याचं जे काय शुद्धीकरण करण्यासाठी किंवा डिसइन्फेक्शन करण्यासाठी कोणत्या टाईपचे केमिकल्स किंवा मग सबस्टन्स आपण यूज करतो? तर ऑप्शन आहे पोटॅशियम परमॅग्नेट, क्लोरीन टॅबलेट, क्लोरिनेटेड लाईम आणि शेवटचं आहे ऑल ऑफ दीज. तर मित्रांनो हे तिन्ही प्रकारचे जे काय केमिकल्स आहेत किंवा सबस्टन्स आहेत आपण
पाण्याचं जे काही शुद्धीकरण किंवा मग डिसइन्फेक्शन करण्यासाठी वापरतो, म्हणून ऑप्शन डी हे बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण मित्रांनो आपला सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवरती आपण जे काय आपलं जॉईन सबस्क्रिप्शन बटन आहे त्या ठिकाणी जॉईन बटन आहे, त्याला क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनलची मेंबरशिप जॉईन करू शकता. आपण जर मेंबरशिप जॉईन केली तर आपल्याला जे काय महत्त्वाचे लेक्चर्स असतील, टॉपिक असेल ते तुम्हाला पाहता येतील. जे विद्यार्थी मेंबरशिप जॉईन करणार नाहीत त्यांना स्पेशल लेक्चर पाहता येणार नाहीत. त्यामुळं जे काय मेंबरशिप आहे तुम्ही जॉईन करा. अत्यंत कमी फीसमध्ये आपण ही मेंबरशिप तुम्हाला अवेलेबल करून देतो आहे. तसेच फार्मसी असेल, नर्सिंग असेल किंवा इतर जे काय आरोग्य क्षेत्रातील जे काय अपडेट असेल ते मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर जे विद्यार्थी डिप्लोमा फार्मसी एक्झिट एक्झामची तयारी करत असतील अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या चॅनलवरती अपडेट राहा. आपण आपल्या चॅनलवरती डिप्लोमा फार्मसी एक्झिट एक्झाम रिलेटेड महत्त्वाचे टॉपिक कोर्स या ठिकाणी अवेलेबल करून देतो आहोत. त्यामुळे त्याचा पण तुम्ही लाभ घ्या, त्या संधीचा फायदा घ्या. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, एडिनबर्ग युनिव्हर्सिटी सोल्युशन इज कॉल्ड. जे काय एडिनबर्ग युनिव्हर्सिटी सोल्युशन खालीलपैकी कोणत्या सोल्युशनला म्हटले जाते. आता एडिनबर्ग युनिव्हर्सिटी सोल्युशन यावर बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे. ऑप्शन पाहूयात, इझॉल, डेटॉल, लायझॉल, पावडर सोल्युशन, फौलर सोल्युशन. तर या ठिकाणी जे काही महत्त्वाचं जे काही उत्तर आहे या ठिकाणी युझॉल आहे. याला काय म्हटलं जातं, एडिनबर्ग युनिव्हर्सिटी सोल्युशन म्हटलं जातं. यावर बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेला IMP क्वेश्चन आहे हा. एडिनबर्ग सोल्युशन त्यालाच काय म्हणतात, एडिनबर्ग युनिव्हर्सिटी सोल्युशन त्याला युझॉल असं म्हणतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, मिसल्स इज काउज्ड बाय. जो काय मिसल्स डिसीज आहे तो कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझमनं होतो. तर त्याचे ऑप्शन आहेत, व्हेरिओला व्हायरस, रुबेला व्हायरस, व्हेरिसेला जोस्टर, हर्पीज व्हायरस. ओके, तर याचा ऑप्शन आहे रुबेला व्हायरस. रुबेला या व्हायरसमुळं या विषाणूमुळं जे काय मिसल्स हा डिसीज होतो, म्हणून करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, रुबेला व्हायरस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मॅनटॉक्स टेस्ट इज युज्ड फॉर डायग्नोसिस ऑफ. जे काय मॅनटॉक्स टेस्ट आहे ही कोणत्या डिसीजच्या डायग्नोसिससाठी यूज केली जाते. ऑप्शन आहे डिप्थेरिया, ट्युबरक्लोसिस, टायफॉइड, लेप्रोसिस. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो, ट्युबरक्लोसिसच्या डायग्नोसिससाठी आपण मॅनटॉक्स टेस्ट या ठिकाणी यूज करतो आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हेट्राझन ड्रग इज युज्ड इन. हेट्राझन ड्रग हे कोणत्या डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी या ठिकाणी यूज केलं जातं. त्याचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए मलेरिया, फिलारियासिस, कोलेरा, टायफॉइड. तर या ठिकाणी मित्रांनो जे काय हेट्राझन ड्रग आहे तो फिलारियासिस या डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी वापरला जातो. जो फिलारियासिस डिसीज आहे त्यालाच आपण हत्ती रोग असं म्हणतो किंवा एन्सेफेलायटिस असं म्हणतो. तो डासामुळं या ठिकाणी होतो. त्यामध्ये म्हणजे काय हातपाय असेल किंवा ज्या ठिकाणी तो डिसीज झालेला किंवा इन्फेक्शन झालेला तो पार्ट काय होतो, मोठा सुजतो किंवा अबनॉर्मली त्याची ग्रोथ होते. तर पायाला जर तो इन्फेक्शन झालं तर पाया मोठा हत्तीसारखं होतं, म्हणून त्याला हत्ती रोग म्हणतो. तर त्या डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी आपण हेट्राझन नावाचं या ठिकाणी ड्रग आपण यूज करतो. त्या याचं उत्तर आहे फिलारियासिस, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिफिलिसिस ही इज काउज्ड बाय. जो काय सिफिलिसिस डिसीज आहे हा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे मित्रांनो. हा कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे होतो. तर याचा ऑप्शन आहे ट्रेपॅनोमा पॅलिडम, निसेरिया, गोनोरिया, थिरिस ह्युमॅनोस. ओके, आणि शेवटचा आहे नॉन ऑफ धीज. जो काय सिफिलिस जो डिसीज आहे तो काय आहे, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. आणि तो डिसीज ट्रेपोनेमा पॅलिडस या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या इन्फेक्शनमुळे होतो किंवा मायक्रो ऑर्गॅनिझममुळे होतो. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ई. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ दीज इज अ सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. आता परत एकदा त्यांनी डबल त्यावरच क्वेश्चन विचारला आहे की खालीलपैकी सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज कोणता आहे. तर त्यामध्ये आहे ऑप्शन आहे मलेरिया, गोनोरिया, कोलेरा, लेप्रोसी. तर सिम्पल आहे, गोनोरिया हा डिसीज सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. ते आपण या ठिकाणी पाहिलं होतं, सिफिलिस असेल, गोनोरिया असेल, हे दोन्ही डिसीज काय आहेत, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहेत. मग करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, गोनोरिया.
नेक्स्ट आहे अन एक्झाम्पल ऑफ नॉन कम्युनिकेबल डिसीज. आता या ठिकाणी मित्रांनो कम्युनिकेबल आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज पाहताना जे काय डिसीज जे काय कॉन्टॅक्ट थ्रू किंवा आपण त्याला एकापासून दुसऱ्याला होतात अशा डिसीजला आपण काय म्हणतो कॉन्टॅजियस डिसीज म्हणून. आणि जे कॉन्टॅक्टच्या यानं स्प्रेड होत नाही त्याला नॉन कॉन्टॅजियस म्हणूयात. परंतु कम्युनिकेबल डिसीज काय होतात की त्या व्हेक्टर बॉर्न किंवा मग त्यांना माध्यम लागतं कम्युनिकेट व्हायला किंवा प्रसार व्हायला. तर जसं जसं आपण या ठिकाणी जर पाहिलं गोनोरिया असेल तर हा डिसीज काय आहे कम्युनिकेबल डिसीज कम्युनिकेबल डिसीज आहे. कॅन्सर हा नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे. म्हणजे हा कॅन्सरचा एका व्यक्तीपासून किंवा एका रुग्णापासून इतराकडं प्रसार होत नाही. त्यामुळं जे काय करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए आहे करेक्ट आहे. ओके. तर या ठिकाणी हे ऑप्शन थोडे चुकलेले आहेत मित्रांनो. करेक्ट आन्सर आहे या ठिकाणी कॅन्सर. तर अशा प्रकारे आपण जे काय हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसी या सब्जेक्टमधील जे काय महत्त्वाचे जे काय मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच सब्जेक्टमधील आपण इतर जे काही MCQ आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तोपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र.